शनी महाराजांच्या मंदिराच्या परिसरामध्ये किंवा एकूण शनी शिंगणापूर ट्रस्टमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी येत होत्या. एकतर खोटे ॲप बनवणं, त्यातून कोट्याधी रुपयाची लुबाडणूक भाविकांकडून करणं, त्या ठिकाणी जो अंदागोंदी कारभार आहे, म्हणजे नोकर भरतीचा असेल, तिथं एवढा खर्च प्रचंड दवाखान्यावर केला, दवाखाना बंद आहे. तिथं जे तेल वापरलं जातं शनी मंदिराच्या शनी चबुतऱ्यावर, त्याच्यात व्यापार आहे. म्हणजे मला वाटतं कोणत्या गोष्टीत अपार नाही असं त्या मंदिराची शनी शिंगणापूर मंदिराची स्थिती आहे. तर सभागृहामध्ये त्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदींनी स्पष्ट आता तशी घोषणा केलेली आहे आणि आता कारवाई सुरू होईल. चौकशी पूर्वी झालीच आहे, पण आता प्रत्यक्ष रूपानं जे त्या दोषी सापडतील त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची सुद्धा सूचना त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. काय वाटतं या सगळ्या गोष्टींमागे? शंकरराव गडाखांच्या आधिपत्याखाली अनेक वर्ष हे संस्थान राहिले, कुठेतरी उंगली निर्देश त्यांच्याकडेही जातोय, कारण तेच कारभार जो आहे पूर्ण त्यांच्याकडेच होतो. असं आहे की त्यांनीसुद्धा काही पथ्य पाळायला पाहिजे होती. जबाबदारीतून त्यांना बाजूला जाऊ शकत नाही. ही सगळी जी भ्रष्टाचाराची पालमुळं जी आहेत आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेली लोक जे आहेत ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत. भाई देवस्थानचा सुद्धा पैसे तुम्हाला पुरायला तयार नाही. राजकारणामध्ये तुम्ही लोकांच्यामध्ये गेलं पाहिजे, जनाधार मिळवला पाहिजे, पण तुम्ही ज्या शनी महाराजांच्या तुम्ही पेटीत हात घातला, झोळीत हात घातला, त्याचं प्रायश्चित तुम्हाला आता मिळतं आहे. पण मला वाटतं त्यात काय राजकीय भूमिका काही नाही आहे. शेवटी तुम्ही आधिपत्याखाली तुमचा ट्रस्ट सुरू होता. आज त्या प्रत्येक भ्रष्टाचाराची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. दुसरीकडे जयंत पाटील जे आहेत त्यांच्या भाजप प्रवेशाचे देखील चर्चा आहेत. तुमचे देखील चांगले संबंधांचे आगामी काळात काही असं चित्र नाही, काही मला कल्पना नाही. जयंत पाटील साहेबांचं कारण ते ज्येष्ठ नेते आहेत, ते का राजकीय पक्षाचे जे अध्यक्ष आहेत, मला वाटतं ते योग्य निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. मात्र भाजपमध्ये येण्याची इच्छा असली स्वागत होईल. माझंच नाही, म्हणजे असे कर्तबगार नेते आहेत, त्यांचा तर शेवटी तो अधिकार पूर्णपणे पक्ष नेतृत्वाचा आहे. माझे व्यक्तिगत मित्र जरी असले तरी तो पक्ष प्रवेशाचा निर्णय मी करत नाही. साहेब, दत्तात्रय भरणेंचं म्हणणं आहे की विकास निधी जो आहे तो मिळत नाही आहे लाडक्या बहिणी योजनेमुळे, सरकारमध्येच मंत्री म्हणत आहेत. खरं म्हणजे दत्तमामा भरणेंनी हा प्रश्न त्यांचे जे नेते आहेत, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारला पाहिजे की लाडक्या बहिणीमुळे पैसे मिळतात का नाही मिळत. जाहीरपणे बोलण्यापेक्षा तुमचेच ज्या पक्षाचं तुम्ही काम करताय, ज्यांच्याकडे वित्त खातं आहे त्यांना हा प्रश्न विचारा ना. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार आहेत ते पुन्हा नगर महामार्गाच्या कामासाठी उपोषणाला बसले होते. कसं बघतं त्यांच्या सगळ्या उपोषणाकडे? नाही, आता मला वाटतं कुठला मुद्दा शिल्लक राहिला नाही. आणि आता ज्या नौटंक्या त्यांनी लोकसभेत निवडणुकीत केल्या होत्या, त्याचं आता लोकांना त्यांचं खरं चित्र पाहायला मिळतं. म्हणजे कुठंतरी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहे. पण ठीक आहे, आता रस्ते कामात 2दा टेंडर झाले, 3ऱ्यांदा परत सुरू झालं आहे. परंतु ह्या उपोषण करण्यापाठीमागची जी काही भूमिका होती किंवा जर त्याबद्दल मी बोलेल, त्याच्यामध्ये त्या उपोषणाच्या आडून त्यांना काय साध्य करायचं होतं हे आणखीन एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. ते संसदेत पण प्रश्न उपस्थित करू शकत होते, ते जिल्हाधिकारी समोर बसत आहेत खासदार. नाही, म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आपलं स्वतःचं अपयश झाकण्यासाठी ते काही करतील. मुद्दा शिल्लक नाही ना. ज्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत लोकांची दिशाभूल करण्याचं काम झालं. दुर्दैवानं हा जो काही संविधान घटना बदलण्याच्या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल झाली आणि जो काही लोकांना जे स्वप्नरंजन करण्यात आलं होतं मतदारांच्या समोर, ते आता लोकांचंही स्वप्नभंग झालेलं आहे. मला वाटतं कुठेतरी आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी काही लोक धडपड करत आहेत, त्यातला प्रकार आहे. काम कधी सुरू होईल? नाही, आता काम सुरू गर्ग म्हणून उत्तराखंडच्या काही एजन्सीला काम दिलं आहे. शेवटी ती नॅशनल हायवे अथॉरिटी आहे. 2दा टेंडर झाले, 2दा ते रद्द झाले. 3ऱ्यांदा आता मी स्वतः माननीय गडकरी साहेबांकडे पाठपुरावा करतो. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की कोणी करत असेल हॅम पद्धतीने पुढे या. हॅमचं धोरण आहे, हायब्रिड इम्युनिटी जो सरकारचं धोरण आहे, त्या संदर्भामध्ये आपण आता
शेवटी मला गडकरी साहेबांचं म्हणणं होतं की ओपन टेंडरिंग असल्यामुळे ट्रान्सपरन्सी आपण मेंटेन करतो. पण मागच्या दोन दिवसापूर्वी माझी मुंबईत बैठक झाली. नॅशनल हायवेचे अधिकारी होते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे होते, ते कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं होतं आणि ते आम्हाला अश्युअर केलं की लवकरात लवकर आम्ही आता हे सगळं जिथं पूर्वी रस्ते खराब झालेले आहेत, जिथं खोदून ठेवलेले आहेत, पहिला तेव्हा टप्पा आता मी पूर्ण करतो आहे आणि युद्ध पातळीवर पूर्ण करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. एक राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची अगोदर भेट घेतली, नंतर एकनाथ शिंदेंची घेतली. मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर दिसले. पण राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील का, काय वाटतं? हे मला कल्पना नाही. खरं म्हणजे इतकं आता ध्रुवीकरण चालू आहे राजकारणामध्ये, ते दोघं जातील नाही जातील नेमकी. कारण काय की दुर्दैवानं उद्धव ठाकरेंच्या सुद्धा शिवसेनेला ती मला वाटतं ते दिशाहीन झालेलं काम आहे. एक माणूस त्यांचा सकाळी येऊन बरळत राहतो टी व्ही पुढे आणि त्याच्यावर पक्ष चालतो. हे महाराष्ट्र हे म्हणजे कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने दुर्दैव आहे. रोहित पवारांचं नाव जे आहे पुन्हा ईडीच्या चार्जशीटमध्ये आलेलं आहे बँकेच्या. नाही, आता असं आहे की त्याच्यावर कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते दुर्दैव आहे. तुम्ही घोटाळे केलेत म्हणून तुमचं नाव ईडीच्या त्या चार्जशीटमध्ये आलं आहे. उत्तरं द्या ना तुम्ही, ईडीला उत्तरं द्या. तर तुम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तर त्याच्या पद्धतीने तुम्ही जो निर्णय ते त्या न्यायव्यवस्थेमध्ये होईल तो स्वीकारा. ईडीची म्हणजे आपण भानगडी करायच्या आणि ईडीची नोटीस आली म्हणून सरकारवर टीका करायची आता एक फॅशन झालेली आहे. माहितीचे जे मंत्री आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही असं सुषमा अंधारे म्हणत आहेत. फक्त विरोधकांवरच कारवाई केली होते. मला वाटतं की असं काही कुठं घडत नाही. ते जिथे अशा भ्रष्टाचार होत आहेत ते कारवाई होतेच आहे ना. शेवटी माननीय देशाचे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भ्रष्टाचारामध्ये कोणी असू देत आम्ही कोणालाही त्यामध्ये संरक्षण देणार नाही. मला वाटतं असं असं कोणत्याही प्रसंग नाही की राज्याच्या एखाद्या मंत्र्यावर भ्रष्टाचार आरोप झाले आणि त्याला संरक्षण द्यायचा प्रयत्न झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.